त्या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड पण तिकडे चांगली फिल्डिंग पाहिली गेली. बॉल निघून जाईल, बॉल थांबणार नाहीये. 4 रनसाठी एफर्ट्स दिले, 4 रन मिळतील. हितेशच्या माध्यमातून अगदी फ्लिक केलं, गॅपमध्ये बॉल ढकलला गेला आणि 4 रनने स्कोर पुढे जाईल. टीम बॅटिंग करत असताना शिवम बॉईज कांदिवली हलक्या हाताने ढकलला गेला, प्रयत्न केले तिकडे बट बॉल मात्र ट्रॅव्हल होईल. 4 रनसाठी रस मात्र झाले धावफलकावरती 9 रन. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 4 टीम क्वालिफाय झाले. पहिल्या या बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, चांगला फटका पाहिला गेला. हितेश बारियाच्या बॅटमधून 4 रन. प्रॉपर टायमिंग केलं आणि टॅप पण खूप चांगलं खेळतात. प्रॉपर बॉडी लँग्वेज आहे, थिप्पाड आहेत आणि रन मात्र तिकडे 4 ने 16 रन झालेत. चांगली बॅटिंग करत असताना हितेश बारिया चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. दुसरी विकेट वृक्षविलाने मिळवली. तर या बॉलवर देखील फटका चांगला पाहिला गेला, कन्वर्ट केला तिकडे लोअर फुलटॉस बॉल आणि 4 रन. हितेश बारिया 2 बॉल रीड केले बट त्याला पण माहिती आहे हिम्मतची किंमत आहे. चान्स घ्यावा लागेल. फुलटॉस बॉल कन्वर्ट करत असताना गॅपमध्ये एक चांगला फ्लिक केला. सेन्सिबल फटका हितेश बारियाच्या बॅटमधून. 8 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. एक बाउंड्रीने पुन्हा एकदा क्लोज आणलं टीम शिवम बॉईज कांदिवली. या बॉलवर टॅप केला गेला, एक चांगला फटका तिकडे पाहायला मिळतोय. 4 रन मिळतील. पॉवरफुल बाहुबली स्टाईल फटका हितेश बारिया. 4 रन. म्हणजे हितेशची अगदी बॉडी पण धिपाड आहे, रग्बी प्लेअर वाटतात आणि तसा टॅप केला. डोले शोले. सो खूप चांगलं टायमिंग केलं हितेशने आणि फक्त टच केलं. 4 रन बॉलमध्ये. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो तिकडे. 4 रन मिळतील. स्कोर इक्वल होतोय. शिवम बॉईज कांदिवली नॉट आउट. 40 रनची एक चांगली पार्टनरशिप दीपेश आणि हितेश. वेल प्लेड. खूप चांगली कामगिरी दोघांच्या माध्यमातून. अवघ्या फक्त 1 रनची रन चेस केले हितेश बारिया आणि दीपेश. वेल प्लेड.